माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तुळजापूर वेस्ट मंगळपेठ येथील गोलतालीम येथे गोलतालीम बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने ध्वजवंदन करण्यात आले. तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती 23 जानेवारी 2026 रोजी होती. या कारणाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून त्यांना मानवंदना देण्यात आली. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच शिवसेना शिंदे गटाचे शहर उत्तर भवानीपेठ विभाग प्रमुख योगेश पीरचंद सलगर, गोविंद धुळे, मंदार चितापुरे, नितीन कोळुरे, अमरदास दलशिंगे, नाना देवकर, काशीनाथ स्वामी सर, महादेव स्वामी, गणेश घाटे, सोमनाथ तालीकोटी, रवी नामदास, दीपक मुत्ता, धनराज किनगी, महेश हंचाटे, बिरू डोळे, संदीप हवीब, नागेशूळ, समर्थ बसळे, लक्ष्मण दलशिंगे व तसेच परिसरातील व्यापारी, शालेय विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. जय हिंद. मी आपला गोलतालीम बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा संस्थापक अध्यक्ष व शिवसेना शिंदेगड शहर उत्तर भवानीपेठ विभाग प्रमुख योगेश पीरचंद सलगर. आज 26 जानेवारी 2026 रोजी 77वा प्रजासत्ताक दिनानिमित्त तुळजापूर येथे मंगळवारपेठ गोलतालीम येथे ध्वजवंदनाचा कार्यक्रम आयोजित केला होता व तसेच 23 जानेवारी 2026 रोजी देशभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती होती. ह्या दोन्ही औचित्य साधून आम्ही आज इथे गोलतालीम येथे ध्वजवंदनाचा कार्यक्रम आयोजित करून त्या दोन्ही थोर व्यक्तींना आमच्या संस्थेच्या वतीनं आज इथं अभिवादन करून व भारतमातेची विधिवतप्रमाणे पूजा करून व तिरंगा झेंडा फडकून या ठिकाणी आजचा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त असलेले कार्यक्रम इथं आयोजित केला व संपन्न केला. ते संपन्न करण्याच्या पाठीमागे प्रमुख उपस्थिती गोलतालीम परिसरातील व्यापार मंडळी व शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक माता भगिनी या कार्यक्रमास जास्तीत जास्त पद्धतीने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली व येणाऱ्या काळात गोलतालीम बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं सामाजिक व शैक्षणिक व धार्मिक असे सुंदर असे कार्यक्रम इथून पुढे आम्ही मंडळाच्या वतीनं संस्थेच्या वतीनं जास्तीत जास्त राबवण्याचा प्रयत्न करतो. एवढ्याच 2 गोष्टी बोलतो. माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.